इकडनं येईल तिकडे टॉस बॉक्स आहे ना. हा 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 घ्या घ्या घ्या. नाही ते चढून घेतात तिथनं. चला जास्त बिल घेऊ नका, कारण की विनंती असेल जसा फलंदाज बाद होईल तसा लगेचच नवीन बॅटर सज्ज राहा. विनंती असेल. नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये सज्ज होते प्रमोदला आपण पाहतोय. त्याला जास्त बिल घेऊ नका विनंती असेल. प्रमोद देखील सज्ज होईल. स्ट्राईक एंडला आता मात्र याचा बॅटर. हो हो, इथे मात्र चांगल्या पद्धतीने चेंडू पेश केले जातात. अतिशय चांगली गोलंदाजा खेळ समाप्त आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल आणि फक्त 5 धावा. ट्रॅव्हल होतं आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. कुठल्या पद्धतीची धाव नाहीये. अंतिम षटकामध्ये गौरेश देखील चांगली गोलंदाजी करतोय. आतापर्यंत 3 चेंडू हाताळले. 3 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या. हा अंतिम षटक सुरामध्ये आतमध्ये. हो, बॅटची रे ज्येष्ठी रक्षकाच्या डोक्यावरून चेंडू फुवारा होतोय. शॉट फॉईल लेगला बीट करून सीमा रेषा पार. नशिबाचा चौकार. डीजे चौकाराला धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली. 27 धावा. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल आणि इथे मात्र अशात पडणे चेंडू नक्कीच सीमारेषे पार मारावे लागतील. हो, दांडी दांडी होतोय गोल. यू मिस आय विल डेफिनेटली फर्निचर डिस्ट्रॉय. विकेटची प्राप्ती. माघारी परतावं लागेल फलंदाज गौरवला. गौरव बॅक टू द पवेलियन. आणि फलंदाज नवीन बॅटर मोद्याळा आपण पाहतोय. हो, इथे मात्र नक्की चांगला चेंडू पेश केला होता. एकदा जर कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील पदाच्या आतमध्ये केला जातोय. फेकी अॅक्युरेट आहे, परंतु नक्कीच इथे मात्र चांगला प्रयत्न मोद्याचा पाहायला मिळतो. हो, इथे मात्र 3 धावा कंप्लीट. 4थ्या धावेचा देखील प्रयत्न. क्या बात आहे, क्या बात आहे. नाट्यमय क्रिकेट पाहायला मिळतो पदाच्या आतमध्ये. आणि तत्पर 4 धावा एकूण धावफलकावरती जोडल्या जातात. आणि इथे मात्र 4 षटकांचा खेळ समाप्त. 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 31 आणि विजयासाठी 32 धावेंची आवश्यकता असेल. आमचे अमित दादा गाडगे यांचं देखील पुनश्च दुपारच्या सत्रामध्ये आगमन झाला. या स्पर्धेमध्ये कुठल्या पद्धतीची कमतरता भासू देत नाहीये. त्यांच्या माध्यमातून मोलाचं सहकार्य या स्पर्धेला पाहायला मिळतोय. पहिला इनिंग खेळ संपन्न झाला. इनिंग धावसंख्या धावफलकावरती 31 धावा.
चांगला खेळ मदशात मध्ये नक्की साकारला जातोय. चला क्षेत्ररक्षण लावूया, जास्त वेळ घेऊ नका प्लीज, सहकार्य करा. टीम मीटिंग मदशात मध्ये घ्या, आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. शेवटचा ऑफिशियल कॉल असेल, कारण की आज एकंदरीत आपल्याला सर्व सामने कव्हर करायचे आहेत. त्या अनुषंगाने आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. आणि सुरुवात आपल्याकडे 15 मिनिटांचा अवधी असेल, या गोष्टीची खबरदारी देखील बाळगा. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. चांगला खेळ एकंदरीत मदशात मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी मात्र क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा, याच देही याच डोळा, या क्रीडांगणावरती आपण देखील अनुभवतोय. विजयासाठी तत्पर 32 धावांची आवश्यकता. स्पर्धा आपण पाहतोय सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पोलादपूर तालुका. नक्कीच या असोसिएशनचे विद्यमान उपाध्यक्ष सन्मान्य तुकारामजी सावंत साहेब देखील नक्कीच माझा आनंद घेतात. प्लेइंग 11 मध्ये ते देखील आपण पाहिले, चांगली गोलंदाजी त्यांनी देखील केली. त्याचबरोबर आमच्या समवेत सन्मान्य दीपकजी बेरामणे साहेब देखील या ठिकाणी मात्र सज्ज आहेत. नक्कीच उपाध्यक्ष ते देखील, त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष अधिक स्वागत असेल. आणि त्याचबरोबर सन्मान्य सागरजी उतेकर साहेब देखील आहेत, उपसचिव आहेत, आणि त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करूयात सहर्ष अधिक स्वागत. मोलाचं सहकार्य, मोलाचं योगदान या स्पर्धेसाठी या आमच्या मान्यवरांचं, त्यांचं देखील या स्पर्धेतून करूयात आपण सहर्ष अधिक स्वागत. मॅचला सुरुवात होते. पहिल्या चेंडूवरती क्रिकेटचा नक्कीच या ठिकाणी मात्र अतिशय सुरेख फटका पाहायला मिळतोय. क्लास दाखवतोय क्रिकेटचा आणि होईल सीमारेषा पार, दणदणीत करकरी चौकार. हो, फुल टॉस चेंडू होता. एलिव्हेशन नाहीये स्ट्रोक मध्ये, लेग स्टिकच्या बाहेर चेंडू पिच केला. पंचांचा वाईटचा इशारा. इथे मात्र नक्कीच संकेतला पाहतोय आपण गोलंदाजी ट्रॅक वरती. नक्कीच गोलंदाज तुषार देखील चांगली गोलंदाजी करतोय. 32 धावांची आवश्यकता विजयासाठी. हो, इथे मात्र फुल टॉस चेंडू, एलिमिनेशन आहे. उंची जास्त, लांबी गाठेल का? हो, अनुमान चुकीचा अनुमान, आणि चेंडू फुवारावर देखील होतोय. हा नशिबाचा चौकार. झेल घेणं गरजेचं होतं. हा जर झेल झाला असता तर इथे मात्र या सामन्यामध्ये पुनश्च पदार्पण केलं असतं, परंतु तसं घडताना मधाशात मध्ये पाहायला मिळालं नाहीये. 32 धावांचा पाठलाग करतो मधाशात मध्ये सरई संघ. मधाशात मध्ये चांगले या ठिकाणी मात्र कामगिरी देखील करतोय. चांगला खेळ करावा लागेल, चांगले क्षेत्ररक्षण करावा लागेल मधाशात मध्ये. हो, पुनश्च आडव्या बॅट लावून सायला खेळण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र यष्टा उद्ध्वस्त, दांडी गोल, विकेटची प्राप्ती. माघारे परततोय फलंदाज संकेत. बॅक टू द पवेलियन.
नवीन बाटर तिसऱ्या क्रमांकावरती संदेश देखील मधाच्या आतमध्ये दाखल होतोय. या षटकातील अंतिम 2 चेंडूंचा काही शिल्लक असेल. बाटर संदेश स्ट्राईक एंडला आणि ते मात्र चांगलं संघर्ष त्याला देखील करावा लागेल. हो क्या बात आहे. इथे मात्र चांगला फटका एक्झिक्यूट केला आणि चेंडूला फेकून दिलाय स्क्वेअर लेग बॉर्डर लाईनच्या बाहेर सीमा रेषा पार. क्रिकेटचा क्लास चौकार. इथे मात्र नक्कीच चढवलं चौकार पाहायला मिळतात. मधाच्या आतमध्ये धावसंख्या धाव फलकावरती 13 आकड्यावरती जाऊन पोहोचला. हो पुनश्च इथे मात्र हलक्या हाताने नक्कीच खेळून काढलाय. पुश करो खुश रहोची भूमिका मधाच्या आतमध्ये साकारली. एक धाव फलकावरती जोडली जाईल आणि अशा पद्धतीनं पहिल्या खेळ समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धाव फलकावरती चरई संघाची 14 धावा गळ्याच्या मोबदल्यात. 14 धावा जरूर जोडल्या गेल्या. चला जास्त वेळ घेऊ नका. सुरुवातीच्या 3 षटकांसाठी 15 मिनिटांचा अवधी असेल. 15 मिनिटांमध्ये 3 षटक पूर्ण केले नाहीत तर शेवटच्या अंतिम षटकामध्ये एक क्षेत्ररक्षक आपणास इनफिल्ड मध्ये घ्यावा लागेल आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी मात्र चांगला संघर्ष देखील करावा लागेल. चांगलं बाटल पाहायला मिळतं. एका बाजूने आपण पाहिलं तर चरई संघ देखील फाईट करतोय आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण विचार केला तर संघ मैदानाच्या आतमध्ये फाईट करतोय. अर्थातच श्री काळ भैरवनाथ युवा मंच आडाचा कोण नक्कीच या 2 संघांदरम्यान ही मॅच पाहतोय. नवलाई देवी चषक आणि नक्कीच नवलाई देवीच्या नावातून साकारलेली ही आकर्षक स्पर्धा पाहतोय. सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही स्पर्धा आणि या स्पर्धेचा थेट प्रक्षेपण नक्कीच पोलादपूर तालुक्यामध्ये नक्कीच मुंबईहून थेट आपला पाहायला. चांगली अशी स्पर्धा सुसज्ज असं क्रीडांगण डोंबिवलीचं हे क्रीडांगण नक्कीच सकाळच्या सत्रामध्ये उल्लेख देखील केला होता कारण की नक्कीच याच क्रीडांगणावरती अनेक रथी महारथी आता मात्र क्रिकेटच्या माध्यमातून पुढे जाताना पाहायला मिळालं. नक्कीच देसाई गावचा आमचा सुपुत्र प्रेम देवकर देखील याच क्रीडांगणापासून खेळत असताना आता मात्र भारतीय संघामध्ये देखील खेळतो. इथे मात्र फटका फसला डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक विकेटची प्राप्ती लागणारा दुसरा फलंदाजी करत असताना संघाला संदेश बॅक टू द पवेलियन. मध्ये तुकाराम सावंत जे उपाध्यक्ष आहेत नक्कीच या संघटनेशी आणि आता मात्र त्यांच्या खांद्यावरती जबाबदारी असेल आपल्या संघाची. गोलंदाज विश्वनाथने पहिल्या चेंडूवरती विकेट घेतला. क्या बात है क्या बात है. अप्रतिम गोलंदाजी समाधान डिलिव्हरी स्विंग आला मेज डॉट बॉल. 18 धाबींची अजूनही आवश्यकता आहे आणि इथे मात्र या 18 धाबा कशा पद्धतीने चेस होतील हे लगेचच प्रात्यक्षिक उदाहरण मधाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. तुकाराम सावंत आता मात्र नक्कीच स्ट्राईक एंडवर पहिला चेंडू निर्धाव खेळून काढतायत आणि आता मात्र उर्वरित 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय. हो इथे मात्र फुलटॉस चेंडू होता आणि इथे मात्र दांडी झालाय गोल. मोठा फटका मारण्याच्या नादात फलंदाज बाद तुकाराम सावंत 0 बाद.
चेहऱ्यावरती स्मित हास्य सल्लागार आहेत संघटनेचे, कारण की फुलटॉस चेंडू होता आणि फुलटॉस चेंडूवरती दाट झाली. धावसंख्या फलकावरती 14 धावा. विजयासाठी 18 धावांची आवश्यकता असेल. नवीन बाटा मध्ये आतमध्ये सज्ज होतोय. पुणेच्या तुकारामला आपण पाहतोय. आता मात्र एक तुकाराम तंबूच्या आश्रयात, दुसरे तुकाराम मधोच्या आतमध्ये, आणि नक्कीच संत तुकाराम महाराजांशी गोड उभे आठवते. याच साठी केला होता अट्टास शेवटचा दिवस गोड व्हावा, आणि उद्या देखील या स्पर्धेचा शेवटचा दिवस, अंतिम दिवस गोड होईल यात मात्र शंका नाहीये. गोलंदाजी ट्रॅक मध्ये अप्रतिम गोलंदाजी विश्वराजच्या माध्यमातून 3 चेंडूवरती 2 विकेट घेतल्यात. गोलंदाज पुनश्चा सज्ज होत आहे. राडावरचा विकेट नामशा समालोचन कक्षा शाईन करणार. हो, क्या बात आहे, क्या बात आहे. इथे मात्र हलक्या हाताने खेळून काढलाय आणि तत्पर नक्कीच मधाच्या आतमध्ये आपण पाहतो जीवाशा अंतकरणाने हा चेंडू अडवण्याचा प्रयत्न सुरू आहे गोलंदाज विश्वनाथचा. तत्पर मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव. एकेका धावेसाठी आता मात्र मधाच्या आतमध्ये संघर्ष सुरू आहे. जास्त बिल घेऊ नका, कारण की पुढील मॅच विनिंग असे असेल यात मात्र शंका नाही आहे. सुंदर स्पर्धा नवलाई देवी चषक 2024 चा पर्व पहिलं, आणि पहिल्या वर्षामध्ये आपण पाहिलं तर अप्रतिम या ठिकाणी मात्र ही स्पर्धा. नियोजन देखील तितकंच चांगलं आहे. कुठल्या पद्धतीची उणीव भासत नाहीये, कमतरता भासत नाहीये, लागतच पूर्तता केली जात आहे. आयोजकांचे देखील मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. गोलंदाज तयार. हो, बॅकफुटला जाऊन स्लाइस केला. अगदी आपण पाहिलं तर डीप पॉइंटच्या दिशेला चेंडू फॉलार होता. फुल फास्ट आहे आणि चेंडू जातोय नक्कीच अंतिम मोमेंटला, अंतिम क्षणाला चेंडूला गॅदर गेला, आणि पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहिली जाईल. नक्कीच या ठिकाणी मात्र या धावा रोखल्या गेल्यात. तत्पर या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. 2 धाबींच्या मध्ये धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते 17 या आकड्यावरती. 17 हा आकडा नक्कीच कुठल्या संघासाठी खतरा म्हणेल. नक्कीच आपण पाहिलं तर अनेकदा अनेक संघासाठी हा पर्वणी ठरलेला आकडा आहे, आणि इथे मात्र 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. हो, क्या बात आहे. अप्रतिम गोलंदाजी. इथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, आणि मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव. आणि अशा पद्धतीनं 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावरती 18, आणि आता मात्र विजयासाठी उर्वरित 12 चेंडू धावा बडवायच्या आहेत 14. 12 चेंडू विजयासाठी 14 धावेंची आवश्यकता. चांगली मॅच पाहायला मिळते असं वाटलं होतं. लो स्कोरिंग सामना आहे, परंतु एका बाजूने आपण पाहिला तर चांगला संघर्ष देखील केला जातो मगाच्या आतमध्ये. अशा रगरगत्या उन्हामध्ये हा क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. नक्कीच बरेच आमच्याशी खेळाडू जे नक्कीच दररोज आपल्या व्यवसायाकडे, आपल्या जॉब साठी जात असतात, परंतु आज वेळात वेळ काढून आपल्या गावासाठी, आपल्या संघासाठी खेळ प्रस्थापित करतात. हो, पंचांनी या ठिकाणी मात्र नक्कीच बीमर घोषित देखील केला, आणि चेंडू फरार होईल डीप पॉइंट रिजनला. सीमारेषा पार, नो प्लस हा दणदणीत चौकार. चेंडू असेल उघडा डोले पहा नीट. पुढचा चेंडू असेल फ्रेड, आणि फ्रेडच्या चेंडूवरती आता मात्र पुणेशा संधी असेल फलंदाजाला. हो, पुणेशा बीमार, आणि आता मात्र नक्कीच 2 बीमार हाताळले. अर्थातच गोलंदाज आता इथून मात्र गोलंदाजी करू शकणार नाहीये. हा क्रिकेटचा नक्कीच रूलचा नियमात अनुषंगाने इथे मात्र गोलंदाज वैभवला आता मात्र नक्कीच थोडीशी गोलंदाजी आपली बाजूला ठेवावी लागेल. परंतु सामन्यामध्ये ट्विस्ट 14 धाब्यांची आवश्यकता असताना हे 2 चेंडू खराब बदलले. या स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर मोलाचं सहकार्य अनेक दानशूर दात्यांचं आम्हाला लाभलंय. त्यामध्ये नक्की सर्व ज्यांनी या स्पर्धेला मोलाचं सहकार्य केलं त्या सर्व दानशूर दात्यांचं पुणेच्या आयोजक कमिटीच्या वतीनं आणि नवलाई देवी चषकाच्या वतीनं आम्ही अधिक आभार व्यक्त करतोय. हो, पुणेच्या इथे मात्र खराब चेंडू पाहायला मिळतोय. लेगस्टिकच्या बाहेर पंचांचा वाईडचा इशारा. रवींद्रला आपण पाहतो गोलंदाजी ट्रॅक मध्ये फ्रीट कंटिन्यू असेल, आणि इथे मात्र खराब गोलंदाजी मी तर म्हणेन. असं वाटलं होतं की सामन्यामध्ये ट्विस्ट आला. 2 षटक अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळले होतं,
विश्वनाथने सामन्यामध्ये पुनश्च आणलं होतं संघाला, परंतु इथे मात्र काहीशी गोलंदाजी आता मात्र खराब पाहायला मिळत आहे. गोलंदाज तयार, हो भीमर चेंडू आणि इथे मात्र यष्टीरक्षक देखील बीट होत आहेत आणि अंतिम मोमेंटला चेंडूला अडवलं जात आहे आणि तत्पर या 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. वाईट +2 अशा एकंदरीत या 3 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. 3 धावांच्या मध्ये धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. तत्पर 28 धावा, 28 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 3च पाहिजेत ना आता, विजयासाठी अजूनही 4 धाब्यांची आवश्यकता. आतापर्यंत एकही लिगल डिलिव्हरी पाहायला मिळत नाहीये. क्या बात आहे, क्या बात आहे. हे चेंडू आधीपासून हाताळणं गरजेचं होता, कारण की 14 धाब्यांची आवश्यकता होती. 10 धाबा एकही चेंडू मध्ये खर्च केल्या होत्या. आता मात्र उर्वरित 4 धाब्यांची आवश्यकता असेल. चांगली गोलंदाजी करावी लागेल गोलंदाजाला देखील. हो इथे मात्र पुनश्च दिशा पाहावी लागेल. वाईडचा इशारा पंचांचा. यष्टीरक्षक थोडेसे नक्कीच दुखापतग्रस्त होतात, परंतु इथे मात्र चांगला खेळ ते देखील करतायत. अप्रतिम कामगिरी करावी लागेल. विनिंग अशी मॅच असेल तर नक्कीच आले का टीम दादा. नक्कीच आयोजकांच्या माध्यमातून सूचना येते. तांबाडे संघाचे संघनायक आणि सडवली संघाचे संघनायक अशी मॅच पुढची असेल. लगेच टॉस साठी या. दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस साठी या. इथे मात्र वाईट देखील हाताळलाय आणि या ठिकाणी मात्र नक्कीच चेंडू देखील जातोय सीमा पार आणि हा विजय संपादित केला. यस, चरई संघाने विजय संपादित केला. चरई संघ आपण देखील या आणि टॉस साठी तांबाडे संघाचे संघनायक आणि सडवली संघाचे संघनायक आपण टॉस साठी लगेचच या. हॅलो, सडवली संघ आणि तांबाणे संघ दोन्ही संघाच्या कर्णधारांनी लगेच त्वरित यायचं टॉस साठी.